वेगळ्या विदर्भाची मागणी घेऊन विदर्भवादी आक्रमक झाले। संविधान चौकात चौक बंद करत रास्ता रोको केला जातोय। गेल्या अर्ध्या तासापासून चक्का जाम आंदोलन सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना देखील वाहतूक सुरू करण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे। सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। तर आता नागपुरात विदर्भवासियांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा निवडणुकाच्या तोंडावरती जोर धरू लागलेली आहे आणि याच अनुषंगाने नागपूरच्या संविधान चौकामध्ये हा आंदोलन करण्यात आलेला आहे। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। उदय, हे आंदोलन नेमकं कोणी केलं, त्यांची प्रमुख मागणी काय आहे आणि आताची स्थिती काय? विलास, खरं तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन ज्या ते विदर्भवादी नागपूरमध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 27 डिसेंबरपासून जे आहे ते वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी या संविधान चौकात विदर्भ राज्य आंदोलन पक्षाकडून जे आहे ते आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं आणि सरकारला 31 डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता की 31 डिसेंबरपर्यंत जर यावर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जो आहे तो या विदर्भवाद्यांकडून देण्यात आला होता। मात्र 31 डिसेंबरचा अल्टिमेटम उलटून गेलेला आहे। मात्र सरकारकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद वेगळ्या विदर्भासाठी मिळत नाही आणि त्यामुळे विदर्भवादी जे आहेत इथं आक्रमक झालेले आहेत आणि या संविधान चौकात चारही बाजूने जाणारी वाहतूक जी आहे ती या आंदोलन करताना रोखून धरलेली आहे। आपण पाहतोय की या रस्त्याने जाणाऱ्या बसेस असेल किंवा खासगी वाहतूक असेल ही सगळी या विदर्भवादी आंदोलनकर्त्यांनी रोखून धरलेली आहे। जोपर्यंत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही तोपर्यंत हे सगळं आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्यावर हे विदर्भवादी ठाम आहे। खरं तर इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। डीसीपी दर्जाचे अधिकारी इथं उपस्थित आहे। मात्र विदर्भवादी देखील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, ते मागे हटायला तयार नाही। त्यामुळं पोलिसांसोबत जी आहे ती या सगळ्या विदर्भवाद्यांची आता चर्चा सुरू आहे। त्यामुळं गेल्या 1 तासापासून जी आहे ती या संविधान चौकातली ही वाहतूक ठप्प झालेली आहे। खरं तर शहरातील महत्त्वाचा असा हा मार्ग आहे, या मार्गाची वाहतूक ठप्प झाल्यामुळं शहरभर आता वाहतुकीची मोठी अडचण जी आहे ती या निमित्ताने रिकामी निर्माण झालेली आहे। त्यामुळं आता पोलीस यावर कसा तोडगा काढतात किंवा सरकारकडून आंदोलकांना काही आश्वासन दिलं जातं का, त्यानंतरच हे आंदोलन मागे होईल। विलास, पण उदय, याच्यामध्ये या आंदोलकांनी आधी इशारा दिला होता, अचानकपणे हे आंदोलन केलं, हा बोजवारा का उडाला? खरं तर वेगळ्या विदर्भाची मागणी ही गेली अनेक वर्षे केली जाते। याला शासन दरबारात कुठेही न्याय मिळत नाही, या विदर्भवाद्यांना गांभीर्यानं घेतलं जात नाही। त्यामुळे आता 2024च्या निवडणुकांच्या आधी केंद्र सरकारनं जर वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत निर्णय घेतला तर केंद्र सरकार वेगळा विदर्भ करू शकतं। त्यामुळे सरकारवर दबाव बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो या विदर्भवाद्यांकडून केला जात होता। गेले 4 दिवस जवळपास 15च्या वरती कार्यकर्ते जे आहेत ते इथे आमरण उपोषणासाठी बसले होते। त्याला सरकारकडून कुठलीही दाद दिली जात नसल्यामुळे जे आहे ते आता हे आंदोलनकारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की या सगळ्या चक्का जाम आंदोलनामुळे जे आहेत ते शहरात जवळपास 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा ज्या इथं लागलेल्या आहेत, या बाजूलाच काही इस्पितळ देखील आहेत, तिथे जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स देखील जे आहेत ते या रस्ता रोकोमध्ये जे आहेत त्या मोठ्या प्रमाणात अडकलेल्या आहेत। त्यामुळं या सगळ्या आंदोलनावर आता लवकर तोडगा काढून हे जे रस्ते जे चक्का जाममुळे बंद आहे ते मोकळे करणं आवश्यक झालेलं आहे। उदय, या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोण करतंय आणि इतर काही संघटना सुद्धा यात सहभागी झाल्यात का, त्या कोणत्या आहेत? विलास, नक्कीच या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते माजी आमदार वामनराव चटप असतील किंवा विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी पक्षाचे जे इथले स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडून हे सगळं आंदोलन केलं जात आहे। हे सगळे कार्यकर्ते गेल्या 4 दिवसापासून इथे जे आहे ते आमरण उपोषणामध्ये देखील सहभागी होते। कुठंतरी हे सामाजिक आंदोलन आता राजकीय वळण घ्यायला लागलेलं आहे, कारण विदर्भवाद्यांमध्ये देखील आता काही गट पडलेले आहेत आणि त्यातला एक गट राजकीय दृष्ट्या देखील सक्रिय झाल्याचं आपण पाहिलं होतं। त्यामुळं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनर खाली होणाऱ्या या आंदोलनामध्ये इतरही विदर्भातल्या ज्या छोट्या मोठ्या विदर्भवादी संघटना आहेत ते सहभागी झालेले आहेत।
विशेष म्हणजे अनेक राजकीय पक्षामध्ये देखील खरंय. विदर्भवादी नेते सक्रिय आहेत. विशेष करून भाजप सारख्या पक्षामध्ये विदर्भवादी नेते सक्रिय आहेत. ते देखील या आंदोलनात विलास सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.